टेस्टी आणि हेल्दी जराही तेलाचा वापर न करता शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते पाहूया। रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी इथे मी या शेवग्याच्या 4 शेंगा घेतलेल्या आहेत आणि मिक्स डाळी घेतलेल्या आहेत, मुगाची, मसूरची आणि तुरीची समप्रमाणात। अद्रक, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे। अद्रक व लसूण असे हे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं। आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घेऊया। असं जमेल तितके याचे धागे काढायचे आणि अशा बोटभर इंचाच्या कट करून घ्यायच्या। ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। अशा एवढ्या आकाराच्या आपण ह्या कट करून घेणार आहोत। आता ह्या आपण वाफवून घेऊया आणि कुकरमध्ये ह्या मिक्स डाळी आपण 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत। डाळ चांगली स्वच्छ धुवायची। याच्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 वाटीला 2 वाट्या इथे मी पाणी वापरलेलं आहे। आता याला आपण 3 शिट्ट्या देऊन घेऊया। आता इकडे आपले शेंगा पण शिजलेले आहेत। गॅस बंद करूया। डाळ सुद्धा 3 शिट्ट्यांमध्ये पटकन शिजली। हिला आपण अशी रवीने मॅश करून घ्यायची, म्हणजे टोमॅटो डाळ एकजीव होतं आणि डाळ चवीला छान लागते। आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही यामध्ये जेवढी तुम्हाला बनवायची आहे तसं तेवढं पाणी घालू शकता आणि यामध्ये या शिजलेल्या शेंगा आपण घालून घेणार आहोत। गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे। यामध्ये मी 2 छोटे चमचे तूप घातलेलं आहे। इथे मी तेल वापरणार नाही, तुपामध्येच बनवणार। जिरे मोहरीची फोडणी द्यायची। यामध्ये जाडसर वाटलेलं आलं लसूण घालायचं, कढीपत्त्याची 10-12 पानं घालायची। फोडणी अशी छान मिक्स करून घ्यायची तेलामध्येही। 1 छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं। डाळ शिजवताना पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बेतानेच मीठ घाला। आणि आता ही सर्व फोडणी आपण ह्या डाळीमध्ये ओतून घेणार आहोत। चवीला खूप छान लागते ही डाळ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, मस्तच अशी लागते। तुम्ही पाहू शकता इथे किती छान डाळ तयार झालेली आहे। आता हिला आपण 1 उकळी आणणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 2 मिनिटे गॅसवरती अशी शिजू द्यायची डाळ। ही आपण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो। चवीला मस्तच लागते। मग कशी वाटली तुम्हाला बिना तेलाची शेवग्याची शेंगांची आमटी? एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।